नमस्कार, मी अर्चना शिंदे रेसिपी चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे पापलेट रवा फ्राय। तर तुम्ही प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि माझ्या चॅनलला भरभरून सपोर्ट करा। चला तर मग आता आपण बघूया पापलेट रवा फ्राय। हे बघा, मी 2 पापलेट घेतलेले आहेत स्वच्छ धुवून आणि त्याला अशा चिरा पाडून घेतलेले आहेत। तर आता मी मॅरिनेट करणार आहे। आपण मीठ थोडं, मी हळद मीठ लावलेलं आहे। आता लिंबू पिळणार आहे। लिंबू आणि हळद मीठ हे सर्व चोळून घेणार आहे त्याला अशा प्रकारे। दोन्ही साइडनं मी चोळून घेतलेलं आहे चांगलं अशा प्रकारे पापलेटला। आता मी अद्रक लसूण पेस्ट लावत आहे। हे आपला घरचा मसाला आहे। हे लाल तिखट। आता आपण एकसारखा मसाला लावणार आहे आतमध्ये। हे बघा, आपण आता छानपैकी असं पूर्ण मसाला लावून घ्यायचा, त्याला चिरांमध्ये गेला पाहिजे असा पूर्ण। आता मसाला लावून झालेला आहे आपला छानपैकी। तर 1 तासासाठी आपण मॅरिनेट करून ठेवणार आहोत। आता आपण तांदळाचं पीठ कोटिंगसाठी, ते मी तांदळाचं पीठ आणि रवा घेतलेला आहे। थोडं मीठ टाकते। चिचा तवा घेतलाय, गरम झालाय। आता मी तेल टाकत आहे। एक तास झालेला आहे आता पापलेटला मॅरिनेट करून। तर आता आपण कोटिंग करून घेऊया त्याला छानपैकी असं हे करायचं, घोळवून घेऊया आणि तेलामध्ये हे बघा अशा प्रकारे। आता दुसरं पण टाकून घेते छानपैकी असं। हे करायचं, रवा आणि तांदळाच्या मिश्रणामध्ये व्यवस्थित कोटिंग करून घ्यायचं। चला, हे बघा बघा, गॅस फास्ट केलेला आहे आता मी। नंतर स्लो मध्ये आतपर्यंत शिजलं पाहिजे अशा प्रकारे स्लो मध्ये करायचं। नंतर गॅस कमी करते आता मी। चला तर आपण पलटी करून घेऊया। हे बघा, खूप छान झालेलं आहे, एकदम क्रिस्पी। आता हे आपण थोड्या वेळानं पलटी करूया। हे झालेलं आहे म्हटलं, त्याला आपण पलटी मारून घेते। हे बघा, खूप छान असं भाजलेलं आहे। दोन्ही पण एकदम छान भाजलेले आहेत। आता मी काढून घेत आहे। हे बघा, खूप छान असं आपलं पापलेट फ्राय झालेलं आहे। हे पण खूप छान असं भाजलेलं आहे।
बघा माझी डिश रेडी झालेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे कळवा आणि पुढच्या ब्लॉगमध्ये आपण भेटूया लवकरच. तोपर्यंत बाय.